विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय वर्तवला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर हिरामण खोसकरांची बातचीत केली आहे मुकुल कुलकर्णी यांनी. पाहूया. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्या काही मतांपैकी एक मत नाशिकचे इगतपुरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा असल्याचा संशय व्यक्त होतोय. हिरामण खोसकर आपल्या सोबत आहेत. तुम्ही कोणाला मतदान केलं? मिलिंद नार्वेकर साहेबांना. आणि पहिलं मतदान कुठं करायचं त्या याच्यामध्ये, दुसरं कुठे करायचं त्याच्या, तिसरं कुठे करायचं या पद्धतीने आम्हाला काढून आम्ही त्या पण मतदान केलं. आणि त्यांना जर आमच्या खात्यात कोर्टाची ऑर्डर घेऊन त्यांनी मतदान चेक करावं. मतदान चेक केलं तर माझ्याजवळ कारवाई करा, मला पक्षातून हक्कलपट्टी करा. पण कारण नसताना महाराष्ट्रभरची बदनामी झाली, थांबव. पण मग जयंत पाटील साहेबांना तुम्ही कितव्या पसंतीचं मदत केलं होतं? मला दुसऱ्या पसंती सांगितलं होतं, तिसऱ्या पसंती सातवतायला सांगितलं होतं. त्या पद्धतीने केलं. आम्हाला 7 लोकांना सांगितलं, पहिली पसंती मिलिंद नार्वेकर साहेबाला, दुसरी पसंती जयंत पाटील साहेबाला, तिसरी पसंती सातवतायला. अशा पद्धतीने सांगितलं, अशा पद्धतीने मतदान केलं. आम्ही काही चुका केल्या नाही. मागच्या निवडणुकीमध्ये देखील अशा स्वरूपाची मतं फुटली होती काँग्रेसची आणि त्यावेळेसही तुमच्यावर संशय होता. त्यावेळेस कळत काही झालं असेल मला माहित नाही, मी त्याच्यात विशेष करत. पण आज नाही, आज छाती टोकून सांगतो विशेष. पण मागच्या वेळेस कशी चूक झाली होती? आता झाली नाही झाली, आता मागच्या आम्ही त्यावेळेस वरिष्ठाला पण कबूल पण झालो, झाली चूक माझी, त्याच वर कबूल झालो. पण आज मी छाती टोकून सांगतो, पक्षातून हक्कलपट्टी केली तरी चालेल, परंतु तुम्ही त्या ठिकाणी चूक केली नाही. मग आता तुम्ही तुमचे राज्यातले जे श्रेष्ठी आहेत त्यांच्या विरोधात कुठे तक्रार करणार आहात का? तर ज्यांचे 7 लोक 6 लोक फुटले ते लोक आधीच जाऊन आले, कोण तक्रार पण करेल हे मला माहिती. वरिष्ठ जे लोक विचारतील नाही. तुमची जी बदनामी होते असं तुमचं म्हणणं आहे, तुमचा जो संशय घेतला जातोय, तर त्या विरोधात तुम्ही काही तक्रार करणार आहात का पक्षश्रेष्ठींकडे, केंद्रात? नाही करणार आहे मी. कोणाची भेट घेणार आणि काय नेमकी तक्रार? मी तर एवढा छोटा माणूस आहे, कोणाच्या तरी माध्यमातून जावं लागेल. जे काही आमदार वरिष्ठ पर्यंत पोहोचता यांच्या माध्यमातून तर मला जावंच लागेल. पण कारवाई करा. माझ्यावर चूक असेल त्यांनी पक्षातून माझी हक्कलपट्टी करावा, पण मी स्वतःहून पक्ष सोडणार नाही. पण मग पुढे काय पर्याय तुमच्याकडे? पुढे काय पर्याय? आता समजा त्यांच्या उमेदवारी मागणार आहे, नाही दिली तर स्थानिक कार्यकर्ते नेते ठरवतील. 99% 100% मी काँग्रेसमधून उमेदवारी मागणार आहे. नाही काँग्रेसने मला उमेदवारी दिली, पुढची काय दिशा ठरवते ते ठरवतील. शेवट. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन सुद्धा तुझं. होई मन सुद्धा तुझं.